हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण क्रेडिट कार्ड पाहिलं होतं. त्याच्यानंतर आज आपण ठरवलं होतं की आज आपण डेबिट कार्ड वरती चर्चा करणार होतो. सो आज आपण त्या पद्धतीने मग डेबिट कार्ड स्टार्ट करूयात. क्रेडिट कार्ड किंवा ई कॅश किंवा आपण ई चेक्स पाहिले. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स वगैरे असतील तर त्यांनी मला पर्सनली मेसेज करून विचारले तरी चालेल. फक्त विचारत जा, तुमच्याकडे ठेवू नका, कारण टीवाय आहे तुमचं. तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. ओके, सो आपण आता जाऊयात आपल्या डेबिट कार्डकडे. त्याच्या आधी मी स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत. ओके, सो डेबिट कार्ड. पहिलं आपण डेबिट कार्ड विषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण आधी पूर्ण वाचून घेऊयात की डेबिट कार्ड विषयी आपल्या बुक मध्ये काय दिलेलं आहे. टेक्स्ट बुक मध्ये a kind of payment card that transfer funds directly from the consumer bank account to the merchant. A credit card is a way to pay later. A debit card is a way to pay now. The amount is immediately deducted from your saving account when you use a debit card. Payment system based on traveler check, paper currency and instant debit ATM card are debit system, whereas under credit system category comes check. Credit card comes check, credit card, etc. Each financial institution determines their own policies and benefits for their debit card. Debit card may be associated with the checking account, or they may be purchased as prepaid cards. These cards can be used in the same way as regular credit card, making them convenient to use for purchases, cash advances, and paying bills. Almost every debit card can be used by two ways. First, with personal identification number PIN called online transaction, and without PIN called offline transaction. In offline transaction, merchants terminals read the card and identifies it as a debit card that creates a debit against your bank account. In such a case, there is a delay of 2-3 days before final processing of transaction. The account is not debited immediately. In online transaction, PIN is used to secure the transaction. It provides the means to immediately electronically transfer from the user bank account to the merchant bank account. Such card requires a e-authorization of every transaction, and debits are reflected in the user's account immediately. ओके, आता डेबिट कार्ड मध्ये काय म्हटलेलं आहे? डेबिट कार्ड ऑफ अ पेमेंट, सो अ काइंड ऑफ पेमेंट कार्ड दॅट ट्रान्सफर फंड्स डायरेक्टली फ्रॉम द कंझ्युमर बँक अकाउंट टू मर्चंट्स. म्हणजे काय की डेबिट कार्ड काय करतं की कस्टमरच्या सेव्हिंग अकाउंट मधून, कंझ्युमरच्या अकाउंट मधून डायरेक्टली जे पेमेंट आहे ते कोणाला, मर्चंटला ट्रान्सफर करतो. मर्चंट म्हणजे कोण की ज्याला आपल्याला पैसे द्यायचे आहेत, म्हणजे ज्याच्याकडून आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस खरेदी करणार आहोत त्याला जे आपण पेमेंट, तो जो कोण व्यक्ती असेल त्याला आपण मर्चंट बोलूयात. मग काय की कंझ्युमरच्या बँक अकाउंट मधून हे पेमेंट डायरेक्टली मर्चंटला ट्रान्सफर होतं. ओके, क्रेडिट कार्ड इज अ वे टू पे लेटर. क्रेडिट कार्ड हे मी तुम्हाला कालही सांगितलंय. क्रेडिट कार्ड इज अ वे टू पे लेटर. क्रेडिट कार्डला तुम्ही पेमेंट नंतर करता म्हणून त्याला पोस्टपेड म्हणतो आपण. डेबिट कार्ड इज अ वे टू पे नाऊ. डेबिट कार्डला तुम्हाला आता पैसे भरावे लागतात. तुमच्या अकाउंटला पैसे असतील तरच तुमच्या डेबिट कार्ड वरून पेमेंट होणार आहे. सो डेबिट कार्ड पे नाऊ. देन द अमाऊंट इज इमिजिएटली डिडक्टेड फ्रॉम युअर सेव्हिंग अकाउंट. आणि जी काही अमाऊंट तुम्ही मर्चंटला पे करणार आहात ती इमिजिएटली तुमच्या अकाउंट मधून काय होते, डिडक्ट होते किंवा कट होते. डिडक्टेड नाऊ, सॉरी, सेव्हिंग अकाउंट वेन यू यूज अ डेबिट कार्ड. आणि ही अमाऊंट कुठून होते, डेबिट होते, तर तुमच्या सेव्हिंग अकाउंट मधून कट होते. ओके, सो त्यासाठी तुम्हाला सेव्हिंग अकाउंटला काय पैसे ठेवावे लागतात.
Payment system based on traveler check, paper currency, and instant. Debit card are debit system, whereas under credit system category comes check. Credit card etc. Each financial institution determines their own policy. आता याच्यामध्ये काय म्हटलं बघा, प्रत्येक फिनान्शियल ह्याची डेबिट कार्डच्या इन्स्टिट्यूटची त्याची सेपरेट पॉलिसी असते. जसं की आता काही डेबिट कार्ड आहेत, काही बँकेचे प्रत्येकाचं लिमिट वेगळं आहे. कोणाचं 20,000 आहे, कोणाचं 25,000 आहे, तर कोणाचं 10,000 आहे. सो त्यांच्या पॉलिसीज डिफरंट असू शकतात. काही लोकांच्या आता तर कंपल्सरी सगळ्यांना चिप लावलेलं आहे म्हणा डेबिट कार्डला, परंतु पहिलं काही डेबिट कार्डला चिप यायची, तर काही डेबिट कार्डला ब्लॅक कलरची स्ट्रीप यायची. सो ही त्याच्यामुळे इथे म्हटलेलं आहे की प्रत्येक डेबिट कार्ड किंवा प्रत्येक काय म्हटलंय, इच फिनान्शियल इन्स्टिट्यूशन डिटरमाइन्स देअर ओन पॉलिसीज अँड बेनिफिट्स ऑफ देअर डेबिट कार्ड्स. ओके, देन debit card may be associated with checking account or they may be purchased as prepaid cards. डेबिट कार्ड हे काय आहे, प्रीपेड कार्ड आहे, कारण त्याला आधी तुम्हाला पेड करावं लागतं, त्याच्यानंतर तुम्ही यूज करू शकता. These cards can be used in the same way as regular credit cards. ज्या पद्धतीने जिथे जिथे तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करताय, सेम त्याच पद्धतीने त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्डचा यूज करू शकताय. मेकिंग देम कन्व्हिनियंट टू यूज फॉर परचेस, कॅश ऍडव्हान्सेस, पेइंग बिल. म्हणजे मेकिंग देम कन्व्हिनियंट यूज फॉर परचेस, काही गुड सर्व्हिसेस परचेस करण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकताय, किंवा पेइंग बिल पे करण्यासाठी तुम्ही सुद्धा त्याचा डेबिट कार्डचा यूज करू शकताय. ऑलमोस्ट एव्हरी डेबिट कार्ड कॅन बी यूज बाय 2 वेज. आता प्रत्येक डेबिट कार्ड जे आहे ते 2 टाईपने यूज करता येतं किंवा 2 वेने यूज करता येतं. कोणकोणते? तर फर्स्ट वे आहे with personal identification number PIN called online transaction. जिथे तुम्ही पिन यूज करताय, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही एटीएम मधून एटीएम मशीन वरून पैसे काढायला गेलात, तुम्ही तिथे एटीएम टाकलं, तुम्हाला पिन टाकावं लागतं. पिन टाकल्यावरती तुमचं ट्रान्झॅक्शन काय होतं, इमिजिएट होतं आणि ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतं. तुम्ही मोबाईल वरून काही मागवायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही त्या ठिकाणी जर तुमचा पिन हे टाकलात, पिन टाकलात, तर काय होतं तुमच्या मोबाईलवरून लगेचच तुम्हाला काय होतं की जे काही हे केलेलं आहे तुमचं पेमेंट विदिन सेकंड्स मध्ये होतं. सो ज्या ठिकाणी ऑनलाईन आहे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तुम्ही एटीएम थ्रू करणार, त्या ठिकाणी पिन गरजेचं आहे. सेकंड काय म्हटलं, अँड विदाउट पिन कॉल्ड ऑफलाईन ट्रान्झॅक्शन. आणि ऑफलाईन ट्रान्झॅक्शनला तुम्हाला पिनची गरज नाहीये. इन ऑफलाईन ट्रान्झॅक्शन मर्चंट टर्मिनल्स रीड टू कार्ड अँड आयडेंटिफाय इट ॲज अ डेबिट कार्ड दॅट क्रिएट्स अ डेबिट अगेन्स्ट युअर बँक अकाउंट. In such a case, there is a delay of 2-3 days before final processing of the transaction. The account is not debited immediately. इथे काय होतं की तुम्ही तुमच्या डेबिट कार्डचा नंबर असेल किंवा काय ते तुमच्या मर्चंट्सला देताय, मर्चंट्सला देताय. मर्चंट्स काय करतो की हे डेबिट कार्ड आहे की नाही हे व्हेरीफाय करतो, तो जो नंबर आहे तो टाकल्याच्या नंतर तुमच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर करायचे की नाही याच्यासाठी बँकेकडनं व्हेरिफिकेशन लागतं, आणि बँक ज्या वेळेला व्हेरिफिकेशन देईल त्यावेळेस ते पेमेंट होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसिंगला, ऑफलाईन प्रोसेसिंगला 2 ते 3 दिवस जातात. आलं लक्षात? सो ह्या 2 टाईप आहेत. इन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पिन इज यूज टू सिक्युअर द ट्रान्झॅक्शन. आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनला पिन कशासाठी यूज केला जातो, तर तुमचं ट्रान्झॅक्शन सिक्युअर करण्यासाठी. सो तुमचं ट्रान्झॅक्शन सिक्युअर व्हावं यासाठी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मध्ये काय केलं जातं, पिन यूज केलं जातं. इट प्रोव्हाइड्स द मीन्स टू इमिजिएटली इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर. इट्स provided the means to immediately electronic transfer from the user's bank account to the merchant bank account. एटीएम काय करतो, एटीएम ला पिन टाकल्याच्या नंतर किंवा तुमच्या कार्ड मध्ये ला पिन टाकल्याच्या नंतर ते कार्ड काय करतं, इट्स प्रोव्हाइड्स मीन्स द इमिजिएटली इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर. ते इमिजिएटली इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर करतं, फंड ट्रान्सफर करतं फ्रॉम द युजर्स बँक अकाउंट, युजरच्या बँक अकाउंट मधून कोणाच्या अकाउंटला, टू द मर्चंट बँक अकाउंट. सो युजरच्या बँक अकाउंट मधून मर्चंटच्या बँक अकाउंटला पिन जर त्याने टाकला त्याच्या मशीनला किंवा एटीएमला, तर इलेक्ट्रॉनिकली इमिजिएटली ट्रान्सफर होतो जे काही पेमेंट असेल ते. सच कार्ड रिक्वायर्स अ ई ऑथरायझेशन ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन अँड डेबिट आर रिफ्लेक्टेड इन द युजर्स अकाउंट इमिजिएटली. याचं जे ऑथरायझेशन आहे हे ऑनलाईन ऑथरायझेशन होतं,
त्याच्यामुळे ते काय आहे, विदिन सेकंड मध्ये होतं आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला इमिजिएट मिळतो. सो इथं मला वाटत नाही की तुम्हाला डेबिट कार्डला काही प्रॉब्लेम असेल. सो डेबिट कार्डचं मिनिंग आहे याच्यावरती तुम्ही, मी तरी म्हणेन तुम्ही याच्यामध्ये बुक्समध्ये काही वाचलं नाही तरी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वरती तुम्ही खूप सारं लिहू शकताय एक्झामला. आलं लक्षात? सो त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा. हे वाचून सुद्धा लक्षात येतं की डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड काय आहे. देन आपण जाऊयात पुढे, ऍडव्हान्टेजेस ऑफ डेबिट कार्ड. सो नो नीड टू कॅरी कॅश ऑल द टाइम. याचा पहिला ऍडव्हान्टेज काय जो क्रेडिट कार्डचा होता सेम आहे. नो नीड टू कॅरी कॅश ऑल द टाइम. सो तुम्हाला प्रत्येक वेळेस कॅश सोबत कॅरी करायची गरज नाहीये. देन इट कॅन बी यूज टू बाय मर्चंडाइज ऑनलाईन or at local stores that accept cards with the Visa or MasterCard logos. It can be used to buy merchandise online or at local stores that accept cards with the Visa or MasterCard logos. आता इथे ठीक आहे, ह्या दोनच दिलेलं विजा किंवा मास्टर कार्ड, पण डेबिट कार्ड आता रुपयामध्ये पण अवेलेबल आहे. सो त्याच्यानंतर मॅस्ट्रो मध्ये पण अवेलेबल आहे. सो इट कॅन बी यूज बाय मर्चंडाइज ऑनलाईन ऑर ॲट लोकल स्टोअर्स. जर तुम्हाला मर्चंट करून काही ऑनलाईन विकत घ्यायचंय किंवा लोकल स्टोअरला यूज करायचंय तर व्हिसा किंवा मास्टर कार्डचे लोगो जर असतील तर ते ऍक्सेप्ट होत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण आता कोणतेही लोगो, कोणतेही एटीएम तुम्ही, कोणतेही कार्ड तुम्ही तिथे यूज करू शकता. सो हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. इट कॅन बी यूज टू विथड्रॉ कॅश ॲट एटीएम्स or at some retail stores at the times of purchase. There is no need to make trip to the bank every time you need to withdraw money. A card can be used just about anywhere you go, and if you need the cash you can access your money at an ATM machines any time of a day or night. काय म्हटलं, आता प्रत्येक वेळेस तुम्हाला पैसे विथड्रॉ करण्यासाठी बँकेत जायची गरज नाहीये एटीएम वर. तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला तुमच्या एटीएम थ्रू ज्या कुठल्या शॉपिंग मॉलला तुम्ही शॉपिंग करायला जाल तिथे तुम्ही एटीएम थ्रू पेमेंट करू शकता. अदरवाईज जवळच्या कोणत्याही एटीएम सेंटरला जाऊन तिथून तुम्ही एटीएम मशीन थ्रू तुमचं जी काही कॅश आहे ती विथड्रॉ करू शकता. याच्यामुळे काय होतं की बँकेच्या ज्या तुमच्या ट्रिप्स होत्या त्या कमी झाल्या. आणि दुसरी गोष्ट, हे तुम्ही कुठेही कोणत्याही ठिकाणी ज्या प्लेसला तुम्ही आहात त्या ठिकाणी तुम्हाला एटीएम यूज करता येतं. आणि याच्यामध्ये आणखी एक याचा बेनिफिट की डे नाईट कधी तुम्ही एटीएमचा यूज करू शकता. याच्यासाठी असं काही नाहीये की सकाळी 10 वाजता एटीएम मशीन उघडलं तर संध्याकाळी 5 वाजता 9 वाजता बंद होतं. एटीएम मशीन्स कोणतेही बंद राहत नाहीत. एटीएम मशीनचे तुमचे ऑल टाइम चालू असतात, त्याच्या एनी टाइम चालू असतात. त्याच्यामुळे इथे डे ऑर एटीएम मशीन्स काय म्हटलंय, यू कॅन ऍक्सेस युअर मनी ऍट अँड एटीएम मशीन्स एनी टाइम ऑफ डे ऑर नाईट. हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन फॉर द पेमेंट ऑफ रिकरिंग चार्जेस सच एज मंथली बिल्स और यूज देम फॉर वन टाइम बिल पेमेंट. आता याच्यामध्ये काय होतं की फॉर द पेमेंट ऑफ रिकरिंग चार्जेस सच एज मंथली बिल्स, आता तुमचे महिन्याचे बिल्स असतील किंवा यूज फॉर द वन टाइम बिल पेमेंट. सो याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं एटीएम जो आहे तो एटीएम नंबर जर तुम्ही सेव्ह करून ठेवलेला असेल किंवा आहे तर तुम्हाला मंथली तुम्ही ते एटीएम थ्रू सुद्धा तुमचं मंथली बिल जे असतील ते वन टाइम बिल किंवा मंथली बिल तुम्ही एटीएम थ्रू पेड करू शकता, पेमेंट करू शकता. हा एक त्याचा प्लस पॉइंट आहे किंवा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. ते डेबिट कार्ड्स cannot be used for deferred billing purchase. Cannot be used for deferred billing purchase. This means that you cannot use your debit card to buy something that will be charged to your credit card at some point in the future. काय म्हटलं, डेबिट कार्ड cannot be used for deferred billing purchase. This means that you cannot use your debit card to buy something that will be charged to your credit card at some point in the future. ओके, याचा एक फायदा असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला जे काही, जसं मी काल तुम्हाला एक सांगितलं, क्रेडिट कार्डचा वीक पॉइंट काय किंवा क्रेडिट कार्डचा जो ड्रॉबॅक्स आहे, तिथे तुम्ही ज्यावेळेला काही परचेस करायला जाता कोणत्याही गोष्टी, गुड्स सर्व्हिसेस, त्यावेळेस तुमच्या समोर काही लिमिट नसते
किंवा तुमच्या अकाउंटला, जसं मी म्हटलं की अकाउंटला समथिंग सेव्हिंग अकाउंट मधून पैसे जात नाही, तुम्हाला बिल नंतर पेड करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट कळत नाहीये की माझं लिमिट किती आहे. सो तुमच्या परचेस वरती किंवा तुमचं जे शॉपिंग आहे त्याच्यावरती कंट्रोल राहत नाही क्रेडिट कार्डला. पण डेबिट कार्डला कसं आहे की तुमच्या सेव्हिंग अकाउंट मधून ऑलरेडी तुमच्या अकाउंटला पैसे असतात आणि ते तुमच्या डेबिट कार्ड थ्रू कट होत असतात. त्याच्यामुळे याचं नोटिफिकेशन प्रत्येक वेळेस तुम्हाला येत असतं आणि यामुळे तुमच्या ज्या हा जो अवांतर खर्च आहे, एक्स्ट्राचा जो चार्जेस आहेत किंवा एक्स्ट्रा खर्च आहे, याच्यावरती तुमचं काय राहतं, कंट्रोल राहतो. हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. कम्पॅरिझनली कशाच्या कम्पेअर मध्ये, तर तुमच्या क्रेडिट कार्डच्या कम्पेअर मध्ये हा तुमचा ऍडव्हान्टेज आहे. देन इफ अ डेबिट कार्ड इज कनेक्टेड टू युअर चेकिंग अकाउंट अँड द कार्ड इज स्टोलन, युअर चेकिंग अकाउंट मे बी डिप्लेटेड ऑफ फंड. आता सपोज तुमचं कार्ड हरवलंय, तुमचं हे डेबिट कार्ड जे आहे ते तुमच्या कार्डशी लिंक आहे, आणि सपोज तुमचं कार्ड हरवलं, तर तुम्ही लगेचच तुमच्या जे काही अकाउंट आहे ते बंद करू शकता. त्यातून तुम्हाला फंड ट्रान्सफर तुम्ही जो आहे तो थांबवू शकता. सो हा एक त्याचा प्लस पॉइंट आहे. देन डेबिट कार्ड हॅव अ प्रीसेट स्पेंडिंग लिमिट्स. Debit card have a preset spending limits. The financial institution that issue the debit card sets the spending लिमिट. याला मी काय म्हटलं, प्रीसेट स्पेंडिंग लिमिट्स, म्हणजे याचे मी सांगितलं ना तुम्हाला की डेबिट कार्डला लिमिट्स दिलेले आहेत की त्या लिमिट्सच्या, म्हणजे सपोज जशी कॅशची म्हटली तर कॅश डेज एका दिवसाला सपोज 20,000 किंवा 25,000चं लिमिट आहे. अदरवाईज दुसरी गोष्ट की दिवसाला 2 किंवा 3 वेळा तुम्ही ते यूज करू शकताय. आता हा ऍडव्हान्टेज सुद्धा आहे आणि डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे. सो डिसएडव्हान्टेजेस बघूयात आपण, त्याच्यात आपल्याला कळेल. देन डिसएडव्हान्टेजेस ऑफ डेबिट कार्ड. डिसएडव्हान्टेज मध्ये, ऑलवेज कीप युअर रेकॉर्ड्स ॲक्युरेट and check each transaction to know your account balance at all times. Always keep your records accurate and check each transaction to know your account balance at all times. If you do not keep records, you run the risk of overdrawing your account, which will result in bank fees. आता always keep your records accurate and check each transaction to know your account balance at all time. एटीएम काय करतो तुमचं डेबिट कार्ड की ज्या ज्या वेळेस तुम्ही कुठे पेमेंट करायला जाताय त्या वेळेस काय होतं की तुमच्या आधी तुमच्या सेव्हिंग अकाउंटचा बॅलन्स चेक केला जातो आणि तुमचा बॅलन्स बघून त्याच्यानंतरच तुमचं जे काही पेमेंट आहे ते तुम्ही करू शकताय. आणि त्या इस ट्रान्झॅक्शन, सो तुम्ही प्रत्येक ट्रान्झॅक्शन करताना डेबिट कार्ड काय करतं, तुमच्या आधी अकाउंटचा बॅलन्स चेक करतं. इफ यू डू नॉट कीप रेकॉर्ड्स, यू रन इन रिस्क ऑफ ओव्हरड्रॉइंग युअर अकाउंट विल बी रिझल्ट इन बँक फीज. आता याचा दुसरे काय होतं, याचा ड्रॉबॅक काय आहे की एकतर तुम्ही ओव्हरड्रॉइंग म्हणजे जास्त पैसे काढले तर मग त्याला काय होतं की त्याच्यावरती तुम्हाला बँकेला जो काही बँक फीस, जसं की मिनिमम अमाऊंट सपोज बँकेमध्ये ठेवायचे हे आहे की 1,000 मिनिमम अमाऊंट किंवा 500 मिनिमम अमाऊंट. तर मिनिमम अमाऊंटच्या जर खाली तुमचा बॅलन्स आला तर तुम्हाला बँकेचे चार्जेस सुरू होतात. सो याच्यामध्ये काय होतं की तुम्ही ओव्हर ड्रॉइंग केलं म्हणजे बऱ्याच वेळा आपण एटीएम असल्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही किंवा आपण त्याच्यापेक्षा जास्त पैसे काढून घेतो, जितकी लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे काढून घेतो, आणि मग त्याचा इफेक्ट काय होतं की तुम्हाला बँक फीस त्याची पेड करावी लागते. सो हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. देन डेबिट कार्ड कॅन नॉट बी यूज इन ऑल सिच्युएशन्स. डेबिट कार्ड प्रत्येक ठिकाणी यूज करता येत नाही. जसं की आता मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या, आता सध्या हे युपीआय आल्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. पण युपीआय ज्या वेळेला नव्हतं की गुगल पे नव्हतं पण डेबिट कार्ड होते, अशा वेळेस काय व्हायचे की ते एखाद्या दुकानामध्ये गेला तर तिथे सपोज एखाद्या शॉपमध्ये गेला आणि तिथे एखादं एटीएम मशीन जवळपास नसेल किंवा त्यांच्याकडे कार्ड थ्रू पेमेंट होत नसेल, तर अशा वेळेस प्रॉब्लेम यायचा की तुमचं जर कार्ड तिथे डेबिट कार्ड चालत नसेल, तुमच्याकडे कॅश नसेल, तुम्ही कार्डच्या बेसवरती जर गेलात तर तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन करता येत नाही. सो त्याच्यामुळे डेबिट कार्ड कॅन नॉट बी यूज इन ऑल सिच्युएशन.
क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड हे प्रत्येक सिच्युएशन यूज करता येत नाही, हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. देन some ATM machines charge a fees for their use, and then your bank adds another foreign ATM charges. Some ATM machines charge a fees for their use, and then your bank adds another foreign ATM charges if the machine is not from your bank. इथे काय होतं की ऑलरेडी तुमच्या एटीएम ज्या वेळेला तुम्ही बँकेमधून घेता, इश्यू करता, तेव्हा एटीएमचा चार्ज ती पर्टिक्युलर बँक ऑलरेडी लावते त्या एटीएमला. चार्ज लावून झाल्याच्या नंतर काय होतं की तो चार्ज तर तुमचा बसतोच, चार्ज लावते. आणि दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही ते सेम एटीएम दुसऱ्या बँकच्या एटीएम मशीनला यूज केलं तर पुन्हा तुम्हाला त्याचे चार्जेस, पुन्हा फॉरेन एटीएम चार्जेस जे आहेत ते पुन्हा वेगळे पेड करावे लागतात. सो इथे तुम्हाला 2 टाइम्स एटीएम चार्जेस लागतात. एक म्हणजे एक तर सेल्फ एटीएमला म्हणजे त्यांची बँकेचं स्वतःच एटीएम आहे तिथे जर तुम्ही यूज केलं तरी तुमची एटीएमचे चार्जेस जे आहे, ज्यावेळेला एटीएम इश्यू केलं जातं इयरली चार्जेस ते कट करून घेतातच. पण त्याच्यासोबत तुमचे जर तुम्ही ते एटीएम दुसऱ्या एटीएम मशीनला यूज केलं तर त्याचे चार्जेस पुन्हा एक्स्ट्राचे लावून घेतात. सो इथे आपलं डेबिट कार्ड जे आहे ते आपण संपवलंय. बघत पुन्हा एकदा डेबिट कार्ड मध्ये आपण काय काय पाहिलं. मिनिंग ऑफ डेबिट कार्ड. डेबिट कार्ड मध्ये मग मी तुम्हाला सांगितलं क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड मधला फरक काय आहे. तर क्रेडिट कार्ड हे जे आहे हे पोस्टपेड आहे, ते आपण आधी पेड करतोय. आणि डेबिट कार्ड जे आहे ते काय होतं, प्रीपेड आहे, सॉरी पोस्टपेड आहे, ते आपण क्रेडिट कार्ड नंतर पेड करतो, आधी यूज करतो त्याच्यानंतर पेड करतो. आणि डेबिट कार्ड जो आहे तो काय तुमच्या अकाउंटला, सेव्हिंग अकाउंटला आधी पैसे ठेवावे लागतात. आणि ज्यावेळेला तुमच्या सेव्हिंग अकाउंटला पैसे असतील त्याच वेळेस तुम्ही डेबिट कार्ड यूज करू शकता. म्हणजे हे प्रीपेड आहे. त्याच्यानंतर जिथे जिथे क्रेडिट कार्ड यूज होतो त्या सगळ्या ठिकाणी डेबिट कार्डचा यूज होतो. प्रत्येक ह्याचा फिनान्शियल इन्स्टिट्यूटचं डेबिट कार्ड पॉलिसी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असू शकतात. देन एटीएम जे आहे ते आता त्याच्यात ते एटीएम कार्ड्स आणि डेबिट. आता एटीएम सुद्धा याच्यामध्ये एटीएम मध्ये सुद्धा एक चिप असते, तुम्ही पाहिली असेल. आणि पूर्वी नव्हती, पूर्वी फक्त त्याची ब्लॅक स्ट्रीप यायची त्याच्यावरून स्लॅश करून तुमची याची कोडिंग. आता याच्यामध्ये कंपल्सरी चिप दिली जाते. आता एटीएम ची पण सिक्युरिटी जी आहे आपल्याला याच्यात दिलेली नाहीये, पण एटीएम ची सिक्युरिटी सुद्धा डे बाय डे डेव्हलप होत चाललंय. आता पूर्वी तुम्ही एटीएम जे होतं तुमचं ते एटीएम मशीनला स्वाईप करून पटकन काढलं तरी तुमचं पेमेंट होत होतं. ओके. आणि मग आता काय होतं, अशा वेळेस काय व्हायचं, बऱ्याच वेळेस तुमचं तुम्ही जे तुमचं ट्रान्झॅक्शन होतं ते कॅन्सल करत नव्हतं. आणि मग त्याचा मिसयूज बऱ्याच वेळा झालेला तुम्हाला बँकेना आढळून आलं. त्याच्यामुळे बँकने काय केलं की त्याच्यावरती सिक्युरिटी अपडेट केले. आणि त्या सिक्युरिटी अपडेट मध्ये काय केलं तर आता तुम्हाला कोणतेही एटीएम, तुम्ही एटीएम मशीनला सध्या जात असतात तुमच्या लक्षात येईल, कोणत्याही एटीएम मशीनला गेलात तर जोपर्यंत तुमचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत एटीएम मशीन तुमचं जे एटीएम कार्ड आहे ते सोडत नाही. ते इन्सर्ट केलेलं जे कार्ड आहे ते जसं तसं आतमध्ये राहतं. आणि ज्या वेळेला तुमचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होतं त्याच नंतर ते बाहेर येतं. आणि याच्या बऱ्याच वेळा बरेचशे लोकांचं मी पाहिलेलं आहे की अजूनही ते एक्सपिरियन्स यायचे की एटीएम मशीनला जायचे, खूप मोठी कॅश काढली की ते डेबिट कार्ड जे आहे ते एटीएम मशीनच्या वरती ठेवून मग कॅश मोजत बसणार. आणि मग त्याच्यामध्ये कॅश मोजून झाले की कॅश खिशात टाकून निघून जायचे. अशा वेळेस बऱ्याच वेळा लोक एटीएम कार्ड, डेबिट कार्डच तिथे विसरून जायचे. सो अशा वेळेस त्याचे मिसयूज जास्त वाढायला लागले. याच्यामुळे बँक्सने काय केलं की सिक्युरिटी मध्ये डेव्हलपमेंट केली. देन नेक्स्ट येतं यूज फॉर परचेस. देन आपण पाहिलं होतं ऍडव्हान्टेजेस ऑफ डेबिट कार्ड. नो नीड टू कॅरी कॅश ऑल टाइम, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला कॅश कॅरी करायची गरज नाहीये. देन इट कॅन बी यूज टू बाय मर्चंडाइज ऑनलाईन or at local stores that accepts card with the Visa or Mastercard logos. हे मी सांगितलं तुम्हाला, ह्या लोगोज मध्ये आता चेंजेस झालेले आहेत. आता सध्या रुपे वगैरे जे कार्ड आहेत, मॅस्ट्रो आहे, हे सुद्धा चालले जातात. आणि हे सगळे डेबिट कार्ड जे आहेत ते तुमच्या कोणत्याही स्टोअरला ऑनलाईनला किंवा ऑफलाईनला ऍक्सेप्ट केले जातात. देन
It can be used to withdraw cash at ATMs or at some retail stores at the time of purchase. त्याच्यानंतर तुम्ही ह्याचा यूज तुम्ही कोणत्याही शॉपिंग मॉलमध्ये जा किंवा तुम्ही आता जसं की तुम्ही पेट्रोल भरायला सुद्धा आता बऱ्याच वेळा तुम्ही जाताय, पेट्रोल भरायला गेल्याच्या नंतर तिथे सुद्धा तुम्ही कॅश नसेल तर तुमचं पेट्रोल भरू शकता तुमच्या एटीएम थ्रू. ओके. प्लस एखाद्या मॉलमध्ये, कारण माझी आता जी सध्याची सवय आहे की मी माझ्या वॉलेटमध्ये कॅश फार कमी ठेवतो. कारण आज प्रत्येक ठिकाणी आता जरी एटीएमचा यूज कमी असेल किंवा एटीएमचा यूज नसेल मी करत, पण आज युपीआय हा प्रत्येक ठिकाणी आहे. आणि युपीआय थ्रू काय होतं, युपीआय मध्ये मग तुमचं भीम ऍप येईल, अमेझॉन पे येऊ शकतं किंवा तुमचं गुगल पे असेल. सो युपीआय थ्रू तुम्ही आज कोणत्याही ठिकाणी जाऊन पेमेंट करू शकता. त्यासाठी तुम्हाला एटीएम ची सुद्धा गरज नाहीये की तुमच्या बँक अकाउंट म्हणजे बँकचं पासबुक वगैरे याची गरज नाहीये. सो तुम्ही फक्त तुमचं मोबाईल आणि मोबाईलवरती तुमचं लिंक केलेलं जे काही युपीआय ऍप्लिकेशन असेल ते पाहिजे आणि त्याच्या थ्रू तुम्ही ते पेमेंट करू शकता. सो अशा पद्धतीने जे काही आहे, सो त्याच्यामुळे ते म्हटले बँक एव्हरी टाइम्स यू नीड टू विथड्रॉ मनी, कधीही तुम्हाला पाहिजे तेव्हा विथड्रॉ करू शकता. आता कार्ड कॅन बी यूज जस्ट अबाउट एनीवेअर यू गो. आता इथे काही एक्सेप्शन्स आहेत. कोणतं की डे नाईट कार्ड चालू असतं एटीएम. आता बऱ्याचशा बँक्स ज्या आहेत त्यांना जर एटीएम मशीनसाठी प्लेस अवेलेबल नसेल, लोकेशन अवेलेबल नसेल, तर हे लोक काय करतात, तर त्यांच्या बँकेमध्येच एटीएम मशीन्स लावतात. मग अशा वेळेस ज्या वेळेला बँक बंद होईल त्यावेळेस ते एटीएम मशीन जे असतात त्या ऑटोमॅटिकली ते बंद करावे लागतात. कारण मशीन बंद करण्यापेक्षा बँक बंद झालं ती बँकेच्या आतली मशीन सुद्धा बंद राहणार आहे. मग अशा वेळेस काय होतं की हे जे आहेत एटीएम मशीन्स त्या डे नाईट अवेलेबल होत नाही. पण याचा अर्थ हा जो ऍडव्हान्टेज दिला हा चुकीचा आहे असं नाहीये. आलं लक्षात? कारण बेसिकली एटीएम एनी टाइम, आता एटीएमचा फुल फॉर्मच आहे ऑटोमॅटिक टेलर मशीन आहे. त्याला थोडक्यात काही लोक असे म्हणतात की एनी टाइम मनी. आता हा त्याचा लिगली फुल फॉर्म नाही, पण एनी टाइम मनी म्हणजे याचा एक मिनिंग आहे तसा. कारण एटीएम हा तुम्ही कधी यूज करू शकता एटीएम मशीन्स. आणि आज बाहेर कुठेही गेलात तरी तुम्हाला एटीएम प्रत्येक ठिकाणी एटीएम अवेलेबल मिळेल. सो एटीएम मशीन्स अवेलेबल होते. देन नेक्स्ट येतं फॉर द पेमेंट ऑफ रिकरिंग चार्जेस सच एज मंथली बिल्स. त्याच्यानंतर तुम्ही मंथली बिल असेल किंवा तुमचे मंथली हे कसले चार्जेस असतील, तुमचं इन्शुरन्स पॉलिसी असेल किंवा तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल असेल, मोबाईल बिल असेल. सो हे सगळं तुम्ही ऑनलाईन पेड करू शकता तुमच्या एटीएम थ्रू. देन डेबिट कार्ड थ्रू. देन डेबिट कार्ड कॅन नॉट बी यूज फॉर डिफर्ड बिलिंग परचेस. दिस मीन्स त्याच्यामध्ये आता तुम्हाला याला मी सांगितल्याप्रमाणे हे तुमचं प्रीपेड आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला बिल वगैरे पेड करायची काही गरज येत नाही. डेबिट कार्ड इज कनेक्टेड टू युअर चेकिंग अकाउंट अँड द कार्ड इज स्टोलन. आता इथे तुमचं कार्ड हरवलं वगैरे तरी तुम्ही बँकेला कळून तुमचं पेमेंट जे आहे ते थांबवू शकता. हा एक त्याचा प्लस पॉइंट आहे. देन किंवा ऍडव्हान्टेज आहे. देन डेबिट कार्ड हॅव प्रीसेट स्पेंडिंग लिमिट्स. द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन दॅट इश्यू द डेबिट कार्ड सेट्स द स्पेंडिंग लिमिट. आता याला काय होतं की तुमचे लिमिट्स असतात ठेवलेले, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं जर कार्ड कोणी तुमच्याकडून जर यूज झाला असेल किंवा तुम्ही बँकेत गेलात, बँकेत तुमचं 2-3 वेळा तुम्ही पैसे काढलेत आणि एखाद्याला वाटलं की किंवा एखाद्याने तुमचं कार्ड चोरलं किंवा काय, तरी तो त्याच्यावरती जास्त पैसे काढू शकत नाही, कारण ऑलरेडी तुम्ही ते कार्ड यूज करून झालेलं असतं. त्याच्यामुळे हे लिमिट जे आहे ते अशा वेळेस जे आहे तुमचे ऍडव्हान्टेज असतात. देन डिसएडव्हान्टेजेस काय म्हटलेले होते, ऑलवेज कीप युअर रेकॉर्ड्स ॲक्युरेट अँड चेक इच ट्रान्झॅक्शन टू नो युअर अकाउंट बॅलन्स ॲट ऑल टाइम्स. इफ यू डू नॉट कीप, आता याच्यामध्ये तुमचं अकाउंट बॅलन्स वगैरे जे असतं ते चेक करूनच तुमच्या एटीएम थ्रू पैसे निघतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ओव्हर ड्रॉईंग होण्याची शक्यता जास्त असते आणि ओव्हर ड्रॉईंग झाल्यावरती बँक फीज त्याच्यावरती लावले जातात. हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज किंवा ड्रॉबॅक आहे.
देन डेबिट कार्ड कॅन नॉट बी यूज इन ऑल सिच्युएशन. डेबिट कार्ड प्रत्येक सिच्युएशनला यूज करता येत नाही. आणि सम एटीएम मशीन चार्जेस फ्री फॉर देअर यूज अँड देन युअर बँक ऍड्स अनदर फॉरेन एटीएम चार्जेस. आणि ह्या एटीएम ला फक्त एक ड्रॉबॅक आहे की तुम्हाला 2 टाइम जे काय आहे ते चार्जेस पेड करावे लागतात. एक तर ऑलरेडी तुमची इयरली चार्जेस बँक अलाव करते हे करते. नाही, सेकंड वन काय होतं की तुमचे जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मशीन मधून बँकेच्या दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएम मशीन मधून जर ट्रान्झॅक्शन करत असाल तर त्याचे फॉरेन चार्जेस एटीएम चार्जेस पुन्हा एकदा लावले जातात. सो हे सगळे डिसएडव्हान्टेज. सो आपण हे जे आहे ते डेबिट कार्ड पाहिलेलं आहे. उद्याच्या लेक्चरला आपण हे स्मार्ट कार्ड काय प्रकार आहे तो पाहूयात. मग त्याचे ऍडव्हान्टेज सगळे येतील. ओके. सो आता आपलं क्रेडिट कार्ड झालं, डेबिट कार्ड झालं, ई चेक झालं, ई कॅश झाली. ओके. आता स्मार्ट कार्ड आहे ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो आता इथे आपण आपला जो आजचा लेक्चर होता तो थांबूया.